काय आपण पदवीधर आहात, नोकरीच्या शोधात आहात? तर मग वाट कसली बघताय? नोकरीसह शिष्यवृत्ती आणि भरमसाठ पगारासह परमनंट नोकरीची हमीसाठी आजच कॉल करा. गोविंदाज HR सर्व्हिसेस. संपर्क गोविंद बोरसे, शैला बंड, 837897 5035. यंदा राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिकमध्ये होत असून ही एक नाशिककरांसाठी पर्वणीच आहे. या महोत्सवाचे उद्घाटन 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी नाशिकमध्ये सध्या जय्यत तयारी सुरू आहे. या युवा महोत्सवानिमित्त नाशकात अनेक कार्यक्रम होणार आहेत. या संपूर्ण युवा महोत्सवाची रूपरेषा, सर्व माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत दिली आहे. या महोत्सवात राज्यभरातून 3600 युवक, 2500 स्वयंसेवक, 400 आमंत्रित स्वयंसेवक आणि 1000 युवक सहभागी होणार आहेत. तर खास म्हणजे नाशिकच्या मिरची हॉटेलचा सिग्नल ते तपोवन मैदानापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो होणार आहे. याबाबत सर्व माहिती क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनी दिली आहे. 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिक महाराष्ट्र या ठिकाणी होत आहे आणि अनेक वर्षानंतर महाराष्ट्राला संधी मिळाली, त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजन केलं जातं. दरवर्षी 12 जानेवारीला माननीय विवेकानंदांच्या जन्मदिनी या कार्यक्रमाची सुरुवात होते आणि 12 ते 16 जानेवारी या 5 दिवसामध्ये भरगच्च अशा प्रकारचे कार्यक्रम केले जातात. यावर्षीचा जो कार्यक्रम आहे 12 जानेवारीला माननीय पंतप्रधानांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल. त्याच्या अगोदर माननीय पंतप्रधान महोदय एक रोड शो करणार आहेत. साधारणपणे 2 ते 2.25 तास ते नाशिकमध्ये असतील आणि यामध्ये 1.5 तासाचा आमचा या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा तपोवन या ठिकाणी होतोय. या कार्यक्रमाच्या अंतर्गत 12 पासून 16 पर्यंत वेगवेगळ्या 12 पासून 16 पर्यंत या कार्यक्रमाचे वेगवेगळे आपण ॲक्टिव्हिटीज करत आहोत. याच्यात काही स्पर्धात्मक कार्यक्रम असतात, काही अस्पर्धात्मक कार्यक्रम असतात. या पूर्ण कार्यक्रमासाठी साधारणपणे देशातल्या विविध राज्यातून आणि केंद्रशासित प्रदेशामधून 7,500 युवक युवती नाशिकमध्ये येत आहेत आणि त्यांची सगळ्यांची राहण्याची, त्यांची सगळी जेवणाची आणि वाहतुकीची व्यवस्था आम्ही व्यवस्थित केलेली आहे. या ठिकाणी साधारणपणे जे स्पर्धात्मक कार्यक्रम होतात ते फोक सॉंग्स, फोक डान्स, नंतर त्याच्यामध्ये पोस्टर मेकिंग, स्टोरी रायटिंग अशा प्रकारचे कॉम्पिटिशन आहेत, वक्तृत्व स्पर्धा आहेत आणि नाशिकमधल्या विविध ठिकाणी म्हणजे कालिदास कला मंदिर असेल किंवा रावसाहेब थोरात ऑडिटोरियम असेल किंवा उद्धवजी महाराज म्युझियम असेल, या ठिकाणी स्पर्धात्मक कार्यक्रम होतील. आणि अस्पर्धात्मक कार्यक्रमासाठी हनुमान नगर या ठिकाणी आम्ही एक महायुवा ग्राम उभा केलेला आहे. त्या ठिकाणी युवा सुविचार, युवा कन्व्हेन्शन, फूड फेस्टिवल, युवा कृती अशा प्रकारचे कार्यक्रम होतील. यामध्ये युवा कृतीमध्ये वेगवेगळे जे राज्यातून आलेले युवक युवती आपली कला दाखवतील. युवा सुविचारमध्ये दररोज 2 लेक्चर 13-14 या 2 दिवशी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रथित यश व्यक्ती, महिला आणि पुरुष हे त्या युवकांशी संवाद साधतील. युवा संमेलन जे त्यांचं युवा कन्व्हेन्शन आहे त्या दिवशी पण 15 तारखेला त्या ठिकाणी पण 2 चांगले काम या विविध क्षेत्रामध्ये काम करणारे प्रसिद्ध असे व्यक्तिमत्व यांना भेटायची संधी आपल्या युवकांना मिळेल. नाशिकच्या तपोवन येथील साधुग्राम मैदानावर उद्घाटन समारंभ होणार आहे. यंदाच्या युवक महोत्सवात महायुवा एक्स्पो ही नवीन संकल्पना असणार, त्यामुळे हा कार्यक्रम लक्षवेधी ठरेल. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक.